मी वाजवलं ड पण आपल्या लहान काकाने वाजवलं संबळ आणि आम्ही लावली आमच्यात जुगलबंदी आणि ती कशी झाली त्यासाठी ब्लॉग पूर्ण पहा. तर पब्लिक सगळ्यांना जय मल्हार. संध्याकाळी आपले जागरणाचे कपडे घातले आणि डायरेक्ट गाडीत बसून जागरणाच्या ठिकाणी पोहोचलो आणि लगेच आपला मंडप जोडला आणि इथे ना आपले काही फॉलोअर्स होते ते इथं डप वाजित होते. मग मी लगेच बिरोबा देवाच्या मंदिरात गेलो आणि देवाच्या पाया पडून आलो आणि लगेच ना जेवायला बी गेलो. अरे आमचे निम्मे जेवण झालता वय नाना आले जेवण करून जागरण चालू करायला गेलो आणि तेवढ्यात तिथे आपल्याला काही आपले फॉलोअर्स भेटले आणि आम्ही जागरण चालू करायची तयारी करीतच होतो पण ही पप्पाची भाया काकाची काय लुडबुड चालू होती काय ना मधीच. अरे जागरण चालू झालं नाही नाना डायरेक्ट रील्स मधली कॉमेडी करायला लागले. तेव्हा आम्ही चांगलं राहतो तर काय नाही बोललं गिलब्या पळून, काय नाही बोललं गिलब्या पळून, काय नाही बोललं गिलब्या पळून. अरे देवा. अरे पप्पा त्यांनी नानाला हसायला लावलं नाही नाना पक्का कशा हसू राहिले. नानाची कॉमेडी झाली आणि लगेच नानांनी ना अभंग म्हणायला सुरुवात केली. आता इथं मारतील उड्यान एकदा पंढरी पायरे, आता इथं मारतील उड्यान एकदा पंढरी पायरे. नानाचा अभंग म्हणून झाला आणि बाबांना एक कथा लावली. अरे नानाने कथात लहान पोराची कॉमेडी केली आणि ती कोणत्या भाषेत केली ती तुम्ही पहा. आणि सगळ्यात शेवट आरतीला केली आम्ही जुगलबंदी आणि ती कशी केली ती तुम्ही पहा. आणि तुम्हाला जुगलबंदी कशी वाटली ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा बर का. आणि तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, आपल्या आयडीला फॉलो करा आणि ब्लॉगला शेअर करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय मल्हार.